जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. राज्यात नव्हे देशात पर्यटनदृष्ट्या सुंदर असलेल्या वेंगुर्ला तालुक्याची इथल्या आमदारांनी अर्थात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अक्षरशः वाढ लावली असा गंभीर आरोप करत निसर्ग समृद्ध या वेंगुर्ला तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला का असा खोचक सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांनी दाभोली येथे स्वाभिमानच्या विश्वास यात्रेच्या सभेत उपस्थित केला. पाहुयात वेंगुर्ला दाभोली येथील राणेंचे आक्रमक भाषण. विश्वास जनतेला देण्यासाठी ही यात्रा सुरू आहे. याचं कारण असं आहे की आज 1914 पासून आपण पाहतोय राजकारणी लोक विश्वास देत आहेत पण तो विश्वास खरा होत नाहीये. जनतेला द्यायचा असेल विश्वास तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने द्यावं. शब्द देऊ तो पुरा करू हे आमचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही यापुढे जो शब्द देऊ तो आम्ही पुरा करणारच. या इच्छेने भावनेतून आम्ही सुरुवात केली. बांधवांनो, हा वेंगुर्ला तालुका या राज्यात या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. या तालुक्याला किनारपट्टी आहे. असा सुंदर तालुका दुसरा संपूर्ण महाराष्ट्रात नाही. आता देश सगळा पाडला नाही मी पण देशाची तुलना नाही. आणि एवढा सुंदर तालुका असतानाही किती समस्या आहेत, किती प्रश्न आहेत, किती पर्यटक येतात, किती पैसे आमच्या स्थानिक जनतेच्या खिशात येतात, घरात येतात, याही प्रश्नाचा विचार करावा. जर महाराष्ट्रात देशात सुंदर आमचा तालुका असेल तर हजारोने लाखोने पर्यटक यायला पाहिजे आणि त्याची व्यवस्था सरकारने करायला. या तालुक्याचा आमदार मंत्री आहे. लहान मुलांचं काय, प्रौढांचं काय, मोठ्या लोकांचं काय, ज्येष्ठ लोकांचं काय, राहिलं मासेमारी. ही मासेमारी होत असताना गोव्याच्या काही मंत्र्यांना सुचलं की आता आपण सिंधुदुर्गातले मासे बंद केले तर प्रसिद्धी मिळेल. मुख्यमंत्री पद नसलेल्या राज्याला मुख्यमंत्री पद मिळेल आणि म्हणून आमचे मासे बंद करण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्गातले मासे बंद झाल्यावर वेंगुर्ला मालवणचे पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला पाहिजे. महाराष्ट्राचा मंत्री आहे, काय बोलला, ठणकावून बोलला नाही बोलला. निलेश आणि नितेशने जी भूमिका मांडली त्या भूमिकेवर गोव्याच्या मंत्र्यांना विचार बदलावा आणि मी उत्तर प्रतिक्रिया द्यायचा बाकीच होता. ज्या मंत्र्याला, आमदाराला आपल्या जनतेचे प्रश्न, जनतेवर अन्याय होत असताना सामोरं जायची ताकद नाही, क्षमता नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही, त्याला परत निवडून द्यायचं का आपण? अशा लोकांविरुद्ध पालकमंत्री काय घोषणा देत आहेत का, चिड आहे का, राग आहे का, हे मी अनुभवतोय. नाही दिसत. आपण असंच जगायचं, असंच राहायचं, मिळालं तरी नाही मिळालं तरी, माझे विकले तरी नाही विकले तरी, जगायचं म्हणून जगायचं. याला जगणं नाही म्हणून बांधलं. शिवसेनेच्या लोकांनी केलं. शिवसेनेचा खासदारही आहे, कणकवलीला आमदारही आहे आणि जे पालकमंत्री आहे. काय करतात मला सांगा. अच्छे दिन आने वाले हैं सांगितलं तुम्हाला, विश्वासाने सांगितलं अच्छे दिन आने वाले. तुम्ही कधी मत देताना त्याला विचारलं नाही अरे बाबा अच्छे दिन कुठल्या तारखेला येणार. जर आम्ही पुन्हा करून ठेवतो या महिन्यामध्ये या तारखेला 10 तारीखला येईल, वाट बघू अच्छे दिन. आज आमच्या नळाला दूध येईल, नळ चालू करून ठेवू.
झालं का? अच्छे दिन आले का? 4.5 वर्ष, 4.5 वर्ष झाली, 4.5 वर्ष. महंगाई कब होगी? 2014 साली काय दर होते? अन्न धान्य भाजी पाला फळ काय दर होते? तेलाचे, पेट्रोलचे, डिझेलचे, रॉकेलचे काय दर होते? आणि आज काय? नाही चिडेल तुम्हाला, हे दर का वाढले सांगितलं होतं आणि महंगाई कम करेंगे. मग महागाई दुप्पट तिप्पट का वाढली? हा विश्वास त्यांच्यावर ठेवण्याजोगं? शिवसेनावाले बोलतात ते करतात ते, तरी त्याला उभं केलं जातं. त्याच्यावर उपाय करायचं सोडून चालले राम मंदिर बांधायला. राम मंदिर बनाएंगे, कब बनाएंगे? गेले गपचूप गपचूप पळत पळत नमस्कार रामाला केला, 10 विमानात बसले, सैनिक आले, ट्रेनने हे आले, विमान. अरे कोण बांधणार राम मंदिर? बांधायला गेले होते ना, जाताना सिमेंट नाही, रेती नाही, काहीच नाही, स्टील नाही, मग कशाला घोषणा केली? आता म्हणे सरकारने करावं, राम मंदिर नाही तर सरकार नाही. दे राजीनामा. कशाला राहिला सरकारमध्ये? का नाही राजीनामा दे? आमदार आहे, खासदार आहे, काय कामाचे? काय मत दिले हो तुम्ही त्यावेळेला 14ला खासदारकीला? कोणाला? विनायकराव हा खासदार वाटतो? खासदार एवढे शिक्षण आहे, लोकसभेत बोलू शकेल, हिंदी आणि इंग्लिश येतं त्याला? काही नाही. SSCला 10वीला 3 वेळा नापास झाला. आता खोट्या सर्टिफिकेट घेऊन देतो मी, एवढा असा पास. मी शाळेत, मी जूला राहतो, तो पार्ल्याला जवळ अंतर आहे. त्याची फॉर्म भरला, वृत्तपत्र झाल्यानंतर मी शाळेत फोन केला, तुला तुमच्या रजिस्टरला विनायकराव किती पास झालाय मला सांगा, काय शिक्षण आहे? तर आमच्याकडे SSC पास झाले नाही, नॉन मॅट्रिक म्हणून नोंद आहे, 3दा. त्याला निवडून दिलं. कसं लोकसभेत बोलणार? निलेशच्या पाडण्यात आणि ह्या राऊतला निवडून दिलं. निलेश M.Com PhD केलं त्यांनी, आणि नॉन मॅट्रिक. काय चॉईस आहे? सिंधुदुर्गाचा त्याचा संबंध नाही हो, फक्त गाव आहे, कधी येत नाही. निलेशने सांगितलं नाही तो काय करायचा पहिला. चोराचा धंदा होता. आता मी बोललाय की याचं पूर्व आयुष्य असो, एबीसीबीच्या वाईट आकट करा, आणि असा व्यक्ती निवडून जातो. शिकलेली मुलं अशी निलेश सारखी 5 वर्ष खासदाराचा अनुभव होता त्याच्याजवळ. 5 वर्ष खासदार होता, त्या लोकसभेत बोलत होता उभा राहून. इंग्लिश म्हणा हिंदी म्हणून कोणत्याही भाषेत बोलत होता. त्याला घरी बसवलं आणि न बोलणारा पाठवलं. पाठवायचं होतं ब्रिटिश स्टेशनला आम्हाला करायला, त्याला तुम्ही दिल्लीला लोकसभेला पाठवलं. कसा विकास होणार? कशी परिस्थिती बदलणार? आणि म्हणून तुम्हाला सांगायला अगोदर आलोय निवडणुकीत ये ना, पेटून अन्याय विरुद्ध पेटून उठला पाहिजे कार्यकर्ता, अन्याय विरुद्ध पेटून उठला पाहिजे नागरिक. ना असे लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहे, आमच्यासाठी काय करू शकत नाही, बोलू शकत नाही. आम्हाला त्यात बदल करायला असं रंग असलेली माणसं ज्या मतदारसंघात आहे तिथे विकास दिसेल, विकास अनुभवायला मिळेल. तिथे विमानतळ बाजू आहे. हा विमानतळ कोणी बांधला? हा विमानतळ राणीने बांधला. 2014 साली काम पूर्ण केलं. पाणी आणि केबल टाकायची 2च कामं शिल्लक. काही केबल टाकायचे होते आणि पाणी. ही कामं का महिन्याभरात झाली असती.
पण अद्याप 4.5 वर्षात काही झालं नाही. विमान वाहतूक नाही. विमान चालू होणार जाहिरात केली पालकमंत्री आणि आमचे एक मित्राचं वादवा म्हणून 10 लाख दिले त्याला आणि भाड्याचं विमान आणलं, दाखवलं विमान वाहतूक सुरू झाली. बेकायदेशीर आणलं, पाणी नाही त्या विमानतळावर, विमान कसं काय उतरू शकतो, कसं काय उतरू शकतो, तरी आणलं. प्रभूला मी विचारलं, प्रभू कशी काय काय म्हणे, इथे रडला हो, उठून जायला तयार नाही, कशी तरी मी काय म्हणे केलं त्यासाठी एक तरी विमानाला परवानगी द्या म्हणून. बघा स्वतःच्या हक्कासाठी, मग जनतेच्यासाठी काय काय नाही. आणि म्हणून मी विमान वाहतूक आणि बंदर वाहतूक सुरू करायचं ठरवलं. पण नाही, प्रगती कशाने होते हो. उद्या विमानतळ सुरू होईल, त्या ठिकाणी विमानाने शिकवण्यासाठी पायलट शिक्षण पण दिलं जाईल. पायलट क्लब मी सांगितलं ऍग्रीमेंट मध्ये. विमान वाहतूक सुरू झाली का पायलट क्लब, इथे विमान उडवणारा पायलट आपल्या या ठिकाणी इथून चालू होणार विमानतळावर. पण सिंधुदुर्गात इंजिनिअरिंग तयार होत आहेत, डॉक्टरी होत आहेत, पायलट होईल, पुढे IAS होतील, IPS होतील, फॉरेन सर्व्हिस मध्ये जातील, उद्योजक बनतील आणि तेव्हा बनतील तेव्हा सिंधुदुर्ग प्रगत जिल्हा असेल, महाराष्ट्रात 1 नंबरचा प्रगत जिल्हा असेल. आणि या भावनेतून मी कामं केली. यांनी 4.5 वर्षात सगळ्या विकास कामाचा पाणीपत करून टाकला. पाणीपत, तांदळाचा भाव, गव्हाचा भाव, कडधान्यांचा भाव, दुधाचा भाव, तेलांचा भाव, पेट्रोल, डिझेल, रॉकेट किती वाढलं, कपडे लत्ते किती पट दर वाढला, दुपटीपेक्षा जास्त. महागाई कमी करू या गोष्टीवर मतं घेतली, लोकांनी भराभरा मतं दिली. वाट पाहतायत बाबा कधी कमी होईल. 4-4.5 वर्ष, आता या 19ला 5 वर्ष होती. एप्रिल मध्ये 5 वर्ष होती. तरी काय बोलायचं नाही, गप्प राहायचं. वेंगुर्ल्याचे लोक भात मासे खातात म्हणून शांत, चिडतच नाही, चिड येत नाही. चिड आली का झोपून जातात दुपारी. हे योग्य नाही भाऊ, नाही.